अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, 24 फेब्रुवारी शनिवार अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे माघ पौर्णिमा। खरं तर पौर्णिमेचा प्रारंभ कालावधी हा काल दुपारी 3 वाजेपासून सुरू झालेला आहे, तर आज दुपारी ही पौर्णिमा समाप्त होणार आहे। मात्र जी ही पौर्णिमा सूर्याने बघितलेली असते तर ती पौर्णिमा संपूर्ण दिवसभर उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहीत धरली जाते। त्यामुळे पौर्णिमेचे आपण जे काही उपाय करत असतो ते संपूर्ण आज दिवसभर तुम्ही करू शकतात। ज्यांनीही काल सत्यनारायण केलेलं नाही त्यांनी आज दिवसभरात कधीही सत्यनारायण केलं तरीही चालेल। बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घरामध्ये असलेले जे काही दारिद्र्य आहे या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही जितके जास्त उपाय कराल तितक्याच जास्त पटीने तुम्हाला त्याचा लाभ होत असतो। बघा, पौर्णिमेचे बरेचसे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमेच्या काही विशेष अशा सेवा सांगणार आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला कुठला नैवेद्य दाखवायचा आहे, या दिवशी दिव्यामध्ये कुठली वस्तू घालायची आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी कुठली प्रभावी सेवा करायची आहे किंवा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आजच्या दिवशी आपल्याला नक्की काय करायचं आहे, हे सगळं काही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जितकी महत्त्वाची असते तितकीच महत्त्वाची ही जी तिथी आहे ही माता अन्नपूर्णेची सेवा करण्यासाठी, तुळशी मातेची सेवा करण्यासाठी, गोमातेची पूजा करण्यासाठी, ब्राह्मणांना भोजन देण्यासाठी, जे गरीब लोक असतात या लोकांना दान करण्यासाठी देखील पौर्णिमा तिथी ही विशेष महत्त्वाची मानली जाते। या दिवशी खरं तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं, उंबरठ्याला हळदीचं लेपन, त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये असलेली माता लक्ष्मी जी आहे त्या माता लक्ष्मीची आराधना करायची आहे। तुमच्याकडे फोटो टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला या मूर्तीला स्वच्छ अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोवरती किंवा श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचं महत्त्व हे खूप विशेष आहे। कनकधारा स्तोत्र हा आपल्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये श्रीमंतीचा ओघ आणण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी 1 वेळा, 3 वेळा, 7 वेळा, 11 किंवा 51, 108 वेळा जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकतात। त्याचबरोबर बघा, आजच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला लाल रंगाची फुलं तिला अर्पण करायची आहेत। माता जेवढा आपल्याला शक्य होईल की माता लक्ष्मीच्या ज्या ज्या आवडीच्या गोष्टी असतील त्या सगळ्या आपल्याला करायच्या आहेत, पण त्यातील सर्वात महत्त्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे आज आपल्याला माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। सायंकाळच्या वेळी म्हणजे 6, 6:30च्या नंतर 9:30च्या आतमध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर खिरीचा नैवेद्य म्हणजे आपल्याला खीर बनवायची आहे। तुम्ही इतर दिवशी काहीही जास्त सेवा नाही केल्या तरी चालतील, इतर दिवशी जास्त काहीही नाही जमलं तरी चालेल, पण पौर्णिमेच्या दिवशी खिरीचा नैवेद्य हा माता लक्ष्मीला दाखवायचाच असतो। खीर ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी जर हा नैवेद्य म्हणून तिला तुम्ही जर दाखवलात तर त्या क्षणात माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल, तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल, तुमच्या घरामध्ये असलेले जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य तुमच्या घरातून संपत जाईल। खरं तर असं तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करून बघा, कमीत कमी 3 पौर्णिमा करा। 3 पौर्णिमांच्या आत तुम्हाला या उपायाचा असंख्य पटीने लाभ होईल। मी नेहमीच सांगत असते की इतर दिवशी काही करू नका, पण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवा। आता खिरीचा नैवेद्य कसा दाखवायचा, तुम्ही शेवयांचीही खीर बनवू शकतात, तुम्ही गव्हाचीही खीर बनवू शकतात किंवा तुम्ही तांदळाचीही खीर बनवू शकतात, पण त्यामध्ये
आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे केशर. तुम्हाला 1 ते 2 केशराच्या काड्या घालायच्या आहेत, 1 हिरवा वेलदोडा आणि त्यासोबत तुम्हाला 1 लवंग घालायचा आहे. म्हणजे ह्या 3 ज्या वस्तू आहेत, या 3 वस्तू आवर्जून त्या खिरीमध्ये असल्या पाहिजेत आणि त्यामध्ये तूपही तुम्हाला घालायचं आहे. आणि हे सर्व साहित्य घालून ती खीर जी तुम्ही बनवाल ती माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे. एक केळीचं पान घ्यायचं आहे, छोटंसं घेतलं तरीही चालेल. त्याच्यावरती तुम्ही जी खीर बनवणार आहात ती द्रोणमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये ठेवा आणि ही जी वाटी आहे ती त्या केळीच्या पानावरती ठेवा आणि मग हे केळीचं पान जे आहे ते माता लक्ष्मीच्या समोर ठेवा आणि माता लक्ष्मीला हा नैवेद्य आहे तो ग्रहण करायला सांगा. बघा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सुटतील. माता लक्ष्मी ही सदैव तुमच्याकडे प्रसन्न राहील. त्यानंतर बघा आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दिव्यामध्ये ही एक वस्तू घालायची आहे. आता कुठली वस्तू घालायची आहे तर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट म्हणजे लवंग. आपल्याला 11 किंवा 21 लवंग घ्यायचे आहेत आणि त्या लवंगा ज्या आहेत त्या आपल्याला हळदीमध्ये मिक्स करायच्या आहेत. म्हणजे थोडीशी हळद घ्यायची आहे, त्या हळदीमध्ये ह्या लवंग तुम्हाला मिक्स करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक लवंगाला हळद लावून घ्यायची आहे आणि हे लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. जो पण दिवा तुम्ही लावला असेल, दिवा वेगळा लावण्याची गरज नाही. सकाळी किंवा सायंकाळी देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर जो आपण दिवा लावलेला आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला हे एक हळदीमध्ये बुडवलेलं जे लवंग आहे ते घालायचं आहे. घालत असताना महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. ठीक आहे. जर तुम्ही 11 लवंग घेतले असेल तर 11 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणा. जर तुम्ही 21 लवंग घेतले असेल तर तुम्ही 21 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणा. हे म्हणतच तुम्हाला ते लवंग जे आहे ते अभिमंत्रित करून त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या 5 वस्तू जाळायच्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला 2 ते 4 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे. गाईच्या शेणाची गोरी घालायची आहे. शुद्ध तूप असेल तर आवर्जून ते तूप घालायचं आहे. यामध्ये तुम्हाला काळी मिरी घालायची आहे आणि हे सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. या वस्तूंचा धूर जर आजच्या दिवशी तुम्ही घरामध्ये केला तर घरामध्ये असलेली नकारात्मकता, वाईट शक्ती, बाधा, पिढा हे सगळं तुमच्या घरातून नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. जेव्हा नकारात्मकताच घराच्या बाहेर निघून जाईल तेव्हा नक्कीच घरामध्ये सकारात्मकता येईल. घरातील वातावरण प्रसन्न होईल. घरामध्ये चहूबाजूनी माता लक्ष्मीचा वास राहील आणि विशेष म्हणजे आलेली यावेत जी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आहे ती अखंड रूपाने स्थिर होईल. तर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर आजच्या दिवशी तुळशी मातेला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. बघा आज आपल्याला गाईचं थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. गाईचं नसेल कुठलंही दूध घेतलं तरीही चालेल. याच्यामध्ये 1 चिमूटभर हळद घालायची आहे, 1 चिमूटभर चंदन पावडर घालायचे आहे, 2 ते 4 केशराच्या काड्या आणि 1 हिरवा वेलदोडा घालायचा आहे. हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे अर्घ्य म्हणून आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. असं जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केलात किंवा पौर्णिमेच्या दिवशी जर तुळशीला ह्या वस्तू अर्पण केल्यात तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही तुम्ही गरीब राहणार नाही. घरामध्ये कुठलंही दारिद्र्य राहणार नाही. गरिबीतून आणि दारिद्र्यातून तुमची सुटका होईल. तुमच्याकडे माता लक्ष्मी सदैव आकर्षित राहील. काही अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. त्यातील जेवढे शक्य होतील तेवढे उपाय आजच्या दिवशी तुम्हाला करायचे आहेत. मात्र खिरीचा नैवेद्य, तुळशी मातेची सेवा आणि दिवामध्ये ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत घालायला ह्या ज्या काही सेवा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून आजच्या दिवशी नक्कीच करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.